खुलताबाद तालुक्यातील गिरजा मध्यम प्रकल्पातून डावा आणि उजव्या अशा दोनही कालव्यातून सध्या पाणी सोडण्यात येत आहे। मात्र परिसरातील बहुतांश पिके काढणीस आलेली असताना सोडलेले पाणी शेतापर्यंत पोहोचण्याऐवजी मोठ्या प्रमाणात नदी नाल्यात वाहून जात असल्याने लाखो लिटर पाण्याची नासडी होत असल्याचा आरोप शेतकरी वर्गातून केला जातोय। या दोनही कालव्याच्या दुरुस्तीवर कोटी रुपये खर्चूनही कालव्यातून पाणी गळती होत असल्याने खर्च पाण्यात गेल्याची भावना व्यक्त केली जाते। गेल्या पंधरवड्यापासून प्रकल्पातून आवर्तन सुरू आहे। पाणी सोडण्यापूर्वी दोन्ही कालव्यांची दुरुस्ती एका संस्थेमार्फत करण्यात आली होती। या कामावर कोटींवर खर्च झाल्याचं सांगितलं जातं, मात्र प्रत्यक्ष पाहणीअंती कालव्यात ठिकठिकाणी गवताचं साम्राज्य, गळतीचे ठिकाणे आणि थातूरमातूर दुरुस्ती आढळून आली आहे। कालव्यातून काढण्यात आलेली माती आणि घाण जवळच टाकण्यात आली, यामुळे काही दिवसात ही गाळ पुन्हा कालव्यात जमा झाली। प्रकल्पाला एकूण 2 कालवे असून डाव्या कालव्याची लांबी 17.50 किलोमीटर तर उजव्या कालव्याची लांबी 10.15 किलोमीटर आहे। डाव्या कालव्याला 26 जानेवारी 2026 रोजी पाणी सोडण्यात आलं होतं। हे आवर्तन 7 फेब्रुवारी 2026 रोजी बंद करण्यात आलं। रब्बी हंगामातील आवर्तन क्रमांक 1 साठी एकूण 0.53 दलगमी पाण्याचा वापर झाला। या दोन्ही कालव्याच्या दुरुस्तीवर कोटी रुपये खर्चूनही कालव्यातून पाणी गळती होत असल्याने खर्च पाण्यात गेल्याची भावना व्यक्त होतीये। डाव्या आणि उजव्या कालव्यातून सध्या पाणी सोडण्यात आलं असून मोठ्या प्रमाणात पाणी नदी नाल्यांच्या पात्रात वाहून जात आहे। परिणामी प्रत्यक्ष सिंचनाऐवजी नासाडीच अधिक होत असल्याचं चित्र आहे। उन्हाळा जवळ येत असताना अशा प्रकारे पाण्याची उधळपट्टी झाल्यास खुलताबाद तालुक्यावर तसेच इतरत्र गावांवर पाणी टंचाईचं सावट गडत असल्याचं चित्र आहे। उन्हाळा जवळ येत असताना अशा प्रकारे पाण्याची उधळपट्टी झाल्यास खुलताबाद तालुक्यावर तसेच इतरत्र गावावर पाणी टंचाईचं सावट गडत होण्याची भीती व्यक्त केली जाते। शेतकऱ्यांनी तात्काळ पाणी पुरवठा थांबवून कालव्याची सक्षम दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे। याबाबत प्रकल्पाच्या शाखा अभियंत्यांशी संपर्क साधून विचारणा केली असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली, त्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होतीये। दरम्यान संबंधित विभागानं तातडीनं पाहणी करून जबाबदारी निश्चित करावी आणि पाण्याची नासाडी थांबवावी, तसेच दोन्ही कालव्याची दुरुस्ती चांगल्या प्रकारे करण्यात यावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा शेतकरी वर्गातून देण्यात आलाय। सय्यद लाल, MCN न्यूज, बाजार सावंगी।